हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज ना मी तुम्हाला उन्हाळ्यातील सगळ्यात मस्त असं फूल दाखवणार आहे, ज्या उन्हाळ्यामध्ये असंख्य फुलं येतात. आता ह्या उन्हाळ्यामध्ये लिलीसुद्धा खूप येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही बघितल्या असाल, तर त्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याहून एकदम तुम्ही चाफे वगैरे बघितले असाल, चाफ्याची फुलं पण बघितली असाल, पण चाफ्याच्या गटातले म्हणजे तसं बघायला तर वेगवेगळ्या प्रकारचे चाफे आहे. सोनचाफा आहे, कवठी चाफा आहे, पांढरा चाफा आहे, लाल चाफा आहे. तर असाच एक त्या गटातील एक चाफा म्हणजे जो ह्या सीझनला म्हणजे उन्हाळ्यात येतो, तर त्याचं नाव आहे भुई चाफा. तर त्याच्या नावातच त्याचं सगळं अर्थ आहे. तर त्याचं तुम्हाला मी आज दाखवणार आहे कशा पद्धतीने रुजतं, कुठे रुजतं, काय रुजतं आणि एकदम नाजूक फुलं असतात. दिसायलाही एकदम देखणी असतात आणि कुठेही रुजत नाहीत ती. म्हणजे बघायलाही रेअर बघायला मिळतात आणि वर्षातनं फक्त आणि फक्त एकदाच येतात. बाकी जशा सीझनला सोनचाफा वगैरे येतो किंवा कवठी चाफा वगैरे जसे वर्षानुवर्ष लागतात, तसं हा फक्त वर्षातनं एकदाच येते एकदाच येतात ही फुलं आणि उन्हाळ्यातच येतात आणि त्याचं जे नावच आहे त्याच्यामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. तर बघा फुलांनी एकदम नाजूक असतात. बाकीच्या फुलांपेक्षा जर तुम्ही कंपेअर केलंत ना, तर ही फुलं खूप नाजूक पण दिसायलाही खूप छान आणि शेड्स वगैरे खूप मस्त असतात. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर ही जी फुलं आहेत ना, ती अशा ठिकाणी रुजतात त्याचे कांदे असतात. तर ते कांदे जिथे असतील ना तिथेच ते रुजणार आणि हाईटला वगैरे छोटे जसं की सोनचाफा असेल, पांढरा चाफा असेल, कवठी चाफा असेल, ही झाडं मोठी असतात. पण ही एकदम म्हणजे छोटी जमिनीलगतच येतात फुलं आणि छान कोंब असे येतात आणि कोंबातूनच ती फुलं असतात ती बाहेर पडतात. आता ही जी फुलं आहेत ना, ती देवाला सुद्धा घातली जातात. चांगलं पवित्र म्हणून मानलं जातात. कारण की ही जी फुलं आहेत ही बघायलाच मिळत नाहीत आणि धरतीच्या पोटातून म्हणजे आपली जी जमीन आहे, त्या जमिनीच्या पोटातून वरती येतात. नाही त्याला पान नाही, काहीच नाही. त्याच्यातूनच फक्त कोंब येतात आणि कोंबामधूनच ती फुलं येतात. तर गेल्या वेळेस मी आणली होती तिथेच ही रुजलेली आहेत. मी आधी गेली होती 1-2 दिवस, तर तेव्हा म्हणजे आलेही नव्हते, कोंबसुद्धा वरती आले नव्हते कारण की पाणीच नाही, काहीच नाही. तर शॉर्टमध्ये तुम्ही बघितलं असाल मी त्यांना पाणी पण घातलं होतं आणि आता ती फुलं हळू रोज 3, 4, 5 अशी येत आहेत आणि आज 5 फुलं आलेली आहेत. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि शेड तर एक नंबर आहेत. असंख्य फुलं ह्या उन्हाळ्यामध्ये येतात. लिलीचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. डबल लिली आहे, परत त्याचे शेडमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत, ते पण बघायला मिळतील तुम्हाला. सिंगल पाकळ्याची पण लिली आहे, लाल आहे, आबोली कलरमध्ये पण आहेत. तर त्याच लगत हे पण फुलं ह्या सीझनला येतात. बाकीच्या सीझनला पावसाळ्यात, हिवाळ्यात वगैरे येत नाहीत. फक्त आणि फक्त उन्हाळ्यात येतात. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि ही फुलं ना तुम्ही बघितलीही नसेल, काही जणांनी काहींनी बघितलीसुद्धा असेल. तर आपल्या परसवनात किंवा परिसरामध्ये आपली जी काही झाडं वगैरे लावले तिथे पण येतात. पण ती रेअर असतात. रुजली तर रुजतात, नाही तर येत पण नाहीत. कांदे जर असतील ना त्याचे तरच रुजतात आणि दिसायला खूप छान दिसतात. बघा तुम्ही, आवडेल तुम्हाला व्हिडिओ. तर चला तुम्हाला डायरेक्ट दाखवते आणि ही जिथे रुजली आहे ना तिथे पाणी नाही, काही नाही, काही नाही. फक्त आणि फक्त वर आलेले आहेत मातीतून आणि असे कोंब असतात ना जसे ह्याला कोंब येतात बघा तुम्ही, असे टोकदार असे कोंब येतात बघा, तसे कोंब येतात आणि त्याच्यातून ती फुलं येतात. म्हणजे बिना पाण्याची ही फुलं वगैरे येतात. आता त्या दिवशी मला दिसली, खूप ऊन होतं आणि ह्या उन्हामध्ये त्यांना पाणी घालावं लागतं झाडांना. तसं म्हणून मी त्यांना थोडं पाणी घातलं जेणेकरून जे कोंब आहेत त्यांना चांगला जीव लागावा आणि छानपैकी वरती फुलं यावी यासाठी. आणि ही फुलं मला खूप आवडतात, भयंकर आवडतात. दिसायलाच एवढी छान आहेत ना, तर त्याच्यामुळे म्हटलं त्या दिवशी मी पाणी घातलं होतं आणि आता रोज फुलं येतात. एक 8-10 दिवस फुलं येतात. जो बहर असतो त्या फुलांचा तोपर्यंत येतात. तर बघा पुढे व्हिडिओ. तर चला डायरेक्ट तुम्हाला दाखवते. खूप सारं मी त्याच्याविषयी सांगितलं आहे तुम्हाला. तर चला बघा तुम्ही व्हिडिओ. तर ही बघा, ही आहेत ती फुलं आणि आत्ता तरी 5 फुलं आलेली आहेत मस्त आणि शेड बघा कसं आहे, जांभळा आणि पांढऱ्या कलरचे शेड आहे. आता ना हे बघायला गेलं त्याचे कांदे असतात खाली आणि आता हे कांदे ना छान ओलावा मिळाला त्याच्यामुळे ना हे कोंब आलेले आहेत आणि ह्यांना पानं पण येतात. पण ती ह्यांना जरी आलेले नाहीत, पण काय काहींना पानं येतात, हिरव्या कलरची पानं असतात, जास्ती मोठी पण नाही. आता जसे चाफ्याचं जे काही चाफे तुम्हाला माहिती असेल, कवठी चाफा असेल, सोनचाफा असेल, व्हाईट चाफा आहे, लाल चाफा आहे, ह्यांची जी झाडं आहेत ना ते खूप मोठे असतात. पण हे जे भुई चाफा आहे ना, हे फक्त जमिनीलगतच असतात. जास्ती मोठी पानं वगैरे येत नाहीत. पण दिसायला एकदम छान आणि सुगंध तर खूप छान येतो आणि दिसायला पण एकदम नाजूक आहेत. आणि जरी तुम्ही आता बघायला मिळेल, मी ज्या दिवशी पाणी घातलं होतं ना, ते नंतर पाणी मी
नंतर पण घातलं होतं. त्याच्यामुळे ही ना आता छान वरती यायला लागलेली आहेत फुलं आणि अजून कोंब खूप आहेत त्याच्यामुळे बऱ्यापैकी अजून त्याला फुलं येतील. तर ह्यांना भुई चाफा असं म्हटलं जातं. नावातच आहे की जमिनीतून वरती येतात, भुईतून वरती येतात, तर त्यालाच भुई चाफा बोलतात आणि वर्षातून फक्त एकदा येतात. आता चाफे जशी सोनचाफे असेल वर्षातनं वर्षानं चालूच असतात. येणं हे त्यांचं चालूच असतं. पण हे फक्त तुम्हाला ह्या सीझनमध्येच बघायला मिळतील, म्हणजेच ह्या उन्हाळ्यामध्ये बघायला मिळतील. आणि हे बघा एकदम जमीन एकदम अजून ना अशी हे झालेली आहे, कडक कडक झाली, कारण की रोज ऊन पडतंय. आणि आता हे जे काही कोंब आलेत ना त्यांना पण काही दिवसांनी फुलं येते आणि रोज फुलं येतात. सो तुम्हाला ही फुलं आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, बाय बाय.